मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मोटिवेशन विथ पूजा या यूट्यूब चॅनलवर. रिच मेंटॅलिटी वर्सेस पुअर मेंटॅलिटी, श्रीमंत आणि गरीब विचारसरणीतला फरक. मित्रांनो, दोन लोकांची कमाई सारखी असते, दोघांकडे 24 तासच असतात, दोघेही एका शहरात राहतात. पण काही वर्षांनी एक व्यक्ती आर्थिकदृष्ट्या मजबूत बनते आणि दुसरी अजूनही पैशासाठी संघर्ष करत असते. असं का होतं? कारण फरक त्यांच्या बँक बॅलन्समध्ये नसतो, फरक असतो त्यांच्या मेंटॅलिटीमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत रिच मेंटॅलिटी वर्सेस पुअर मेंटॅलिटीमधला खरा फरक. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित यातील एखादी सवय तुमचे आयुष्य बदलू शकते. पॉईंट नंबर 1. श्रीमंत लोक पैसे कमवण्यासाठी विचार करतात, गरीब लोक पैसा वाचवण्यासाठी. पुअर मेंटॅलिटी म्हणते पैसे खर्च करू नको, रिच मेंटॅलिटी म्हणते पैसे वाढवू कसे शकतो. गरीब मानसिकतेचा माणूस सतत खर्च कमी करण्याचा विचार करतो, पण श्रीमंत मानसिकतेचा माणूस उत्पन्न वाढवण्याचा विचार करतो. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे 10,000 रुपये असतील तर पुअर मेंटॅलिटी विचार करेल हे पैसे कसे वाचवू, पण रिच मेंटॅलिटी विचार करेल की हे 10,000चे 20,000 कसे करू. पॉईंट नंबर 2. खर्च वर्सेस गुंतवणूक. गरीब मानसिकता मोबाईल, कपडे, दिखावा यावर पैसे खर्च करते, पण श्रीमंत मानसिकता पुस्तके, कौशल्य, कोर्सेस आणि व्यवसायावर पैसे गुंतवते. लक्षात ठेवा, तुमचा मोबाईल जुना होईल, पण तुमच्या स्किल आयुष्यभर तुमच्यासोबत राहील. नॉलेजवर खर्च केलेला पैसा कधीच वाया जात नाही. पॉईंट नंबर 3. तक्रार वर्सेस जबाबदारी. पुअर मेंटॅलिटी म्हणते माझं नशीब खराब आहे, सरकारमुळे मी मागे आहे, माझ्याकडे संधी नाही. रिच मेंटॅलिटी म्हणते माझ्या परिस्थितीची जबाबदारी माझी आहे. श्रीमंत विचारसरणीची माणसे कारण शोधत नाहीत, ते उपाय शोधतात. समस्या प्रत्येकाकडे असतात, पण यशस्वी लोक त्यावर काम करतात. नंबर 4. शॉर्ट टर्म प्लेजर वर्सेस लॉंग टर्म सक्सेस. पुअर मेंटॅलिटी म्हणते आज मजा करायची, उद्या पाहू काय होते. रिच मेंटॅलिटी म्हणते आज मेहनत करायची, जेणेकरून उद्या चांगलं आयुष्य मिळेल. बहुतेक लोक नेटफ्लिक्स, रील्स आणि टाइमपासमध्ये वेळ घालवतात, पण काही लोक तोच वेळ शिकण्यात आणि स्वतःला सुधारण्यात घालवतात. फरक इथेच तयार होतो. पॉईंट नंबर 5. शिकणे कधीच थांबवत नाही. गरीब मानसिकतेचा माणूस म्हणतो मला सगळं माहीत आहे, श्रीमंत मानसिकतेचा माणूस म्हणतो मला अजून खूप काही शिकायचं आहे. जगात सर्वात महाग वस्तू कोणती आहे माहीत आहे? ज्ञानाचा अभाव. कारण जे माहीत नाही त्याची किंमत आयुष्यभर खूप मोजावी लागते. पॉईंट नंबर 6. रिस्कची भीती. पुअर मेंटॅलिटी म्हणते रिस्क नको, फेल झालो तर, लोक काय म्हणतील. रिच मेंटॅलिटी मी प्रयत्न केला नाही तर, मी शिकलो नाही तर. यशस्वी लोक अपयशाला घाबरत नाही, कारण त्यांना माहीत असते फेल्युअर म्हणजे एंड नाही, तो एक लेसन आहे. पॉईंट नंबर 7. इतरांशी तुलना वर्सेस स्वतःची तुलना. पुअर मेंटॅलिटी त्याच्याकडे कार आहे, त्याच्याकडे मोठं घर आहे. रिच मेंटॅलिटी म्हणते मी कालपेक्षा आज चांगला झालो का. जेव्हा आपण सतत इतरांशी तुलना करतो तेव्हा आनंद हरवतो, पण जेव्हा आपण स्वतःची प्रगती पाहतो तेव्हा आत्मविश्वास वाढतो. पॉईंट नंबर 8. वेळेची किंमत. गरीब मानसिकता पैसे गमावण्यात घाबरते, श्रीमंत मानसिकता वेळ गमावण्यात घाबरते. पैसा पुन्हा कमवता येतो, पण गेलेला वेळ कधीच परत येत नाही. म्हणून यशस्वी लोक वेळेचा वापर खूप विचारपूर्वक करतात, ते प्रत्येक दिवसाला एक इन्व्हेस्टमेंट समजतात. म्हणून मित्रांनो, श्रीमंत होणे फक्त पैशावर अवलंबून नसते, ते विचारांवर अवलंबून असते. जर तुमची मेंटॅलिटी बदलली तर तुमच्या सवयी बदलतील, सवयी बदलल्या तर तुमचे भविष्य बदलेल. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी रिच मेंटॅलिटीने विचार करतो की पुअर मेंटॅलिटीने. कारण तुमचे भविष्य तुमच्या आजच्या विचारांवर लपलेले आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा मी आजपासून रिच मेंटॅलिटी निवडतो. धन्यवाद.